रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व नांदेडवासी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या धन्यवाद देतो। अतिशय 2 वर्ष आपल्या सर्वांची अडचणीची गेली। कोरोनाच्या कालावधीमध्ये इच्छा असताना सुद्धा काही सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत आणि आता कुठेतरी सर्व व्यवस्थित होऊ लागलं असं वाटतंय आणि म्हणून आज महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज हा बहरदार आणि शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। संपूर्ण देशामध्ये ज्याची प्रशंसा होत आहे, उत्कृष्ट काम करणारे मराठी कलावंत ज्यांनी आपल्या अदाकारीने खूप जोरदार मनोरंजन आपल्या सर्वांचं केलं, ते श्री भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, अंकुश वाडवे, डॉक्टर निलेश साबळे, सलाह हवाई उद्याची संपूर्ण टीम आज नांदेडमध्ये आलेले आहेत। आत्ताच त्यांचं आगमन मागे झालेलं आहे स्टेजच्या मागे। ते येईपर्यंत आम्ही संधी घेतलेली आहे। फक्त तुम्हाला नुसतंच बसून ठेवायच्या ऐवजी ते येईपर्यंत या व्यासपीठावरून आपल्या स्वागताची संधी आम्ही घ्यावी आणि दिवसभराचा ताणतणाव, 2 वर्षातले कोरोनाचे अनुभव, अडीअडचणीच्या काळामध्ये अनेकांनी आपल्या जवळचे लोक गमावले। आता कुठेतरी ईश्वर कृपेने सर्व स्थिर सावर होतंय असं वाटतंय आणि म्हणून आज पुन्हा एकदा याच मैदानावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले। आज पुनश्च याची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत। आपल्या सर्वांना ही मजा घ्यायची आहे। एवढा जनसमुदाय या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहे। आपल्या सर्वांचं, मी सर्व मान्यवरांचं, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम व्हावा आणि मराठी जगतातले उत्तम कलावंत आज नांदेडमध्ये येत आहेत। जोरदार टाळ्यांनी या कलावंतांचं स्वागत आपण सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजे। नांदेड बाईला काही पटतच नाही। अरे मी नाही पटलो तिला। इकडे तुम्ही जवळ या तुम्ही, मला काहीतरी फेकून मारता आलं पाहिजे तुम्हाला। हा एक्झॅक्टली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं? माझं घर बाई। काय? माझं घर? कसं काय? माझ्या बापाने एसी लावलाय। अरे बापान काय एसी लावलाय असं नाही रे, वडिलांनी एसी लावलं। शट अप। नैसर्गिकरित्या थंड, नॅचरली। म्हणजे कसं, म्हणजे एसी वगैरे न लावता आता कसं इथं उभं आहे आपण, असं गरम वाफा येऊन राहिलं की नाही, तर कशा गरम वाफा नाही तर अशा थंडगार झुळूक एसी विसी न लावता असं कुठलंही महाराष्ट्राचं थंड हवेचं ठिकाण कुठचं? महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे। क्या बात आहे, असा अभ्यास घेतला मी पोरांचा। शाबास शाबास, शाबास। ठीक आहे, ओके गुड। आता मला महाबळेश्वरची वैशिष्ट्य सांग। हा, महाबलेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात। का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना बाई। महाबलेश्वर मध्ये लोक लोकरीचे कपडे वापरतात। का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना बाई। महाबलेश्वर मध्ये जागोजागी तुम्हाला शेकोट्या बघायला मिळतील। कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई। हे सगळं काय सांगतोस तू मला? एक मिनिट मला ते थंड हवेचं ठिकाण आहे हे समजलं। तुझ्याकडे काही विशेष माहिती आहे का महाबळेश्वरची? ते सांग ना। थंड हवेचं ठिकाण समजलं। इकडे या तुम्ही, ही शिकवायची वेळ आहे? नाही मी सांगतो। महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे। या हे एक नवीनच माहिती आणली हा लेकरानं। खतरनाक। कसं काय रे बाळा? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं
माझं बी लग्न हो. 90% जोडपी आणि मुलं तिकडे जातात त्याच्या. बाई का माहितीये? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. तुम्ही कुठे गेला होता? मॅडम तुम्ही तुमची पर्सनल माहिती काय देता? दांडाखोर आहेत ते. तुम्ही कुठे गेला होता? कुठे गेलो होतो? काय विचारतो नालाय का? आपटे बाई चुप बस. बाई तुम्ही शांत तुम्ही व्हा. मला नंतर भेटा. शांत व्हा. बाई शांत व्हा. का बसा तुम्ही? नोकरी- तुम्ही गणवेश का नाही घातलाय बाई शाळेत? आज माझा हॅपी बर्थडे आहे बाई. अरे वा, हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. थँक्यू थँक्यू असं म्हणलं मी बाई. थँक्यू. अच्छा. तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय डायरेक्ट तोंडावर बोललो. नेहमी शिक्षकांवर प्रेम करावे. आमच्या वर्गात होती. अनु, हो आज मी तुमची तोंडी परीक्षा घेणार आहे. डायरेक्ट. ए, असं कसं डायरेक्ट? काही नोटीस बिटीस दिली नाही. अच्छा तसं. तुम्ही direct आले ना? आज मी सांगितलं. तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे. सरप्राईज तर मला जाम आवडतं. काय? नाही तुम्ही विचारा ना बाई. तर सगळ्यात आधी एकदम पहिला प्रश्न. हा बाई. खूप सोपा विषय. हा बाई. इंग्रजी. इंग्रजीचा प्रश्न ह्याला विचारा. इंग्रजीचा अभ्यास झालाय ना? निबंध पाठ आहे बाई. निबंध याचा. ए बोल रे पायथागोरसचा. This is a very beautiful country. That's it. Nanded is a very beautiful city, and that's why I'm coming here. And this is a very important question of the life. And I'm filling the blanks to 25 marks. इंग्लिश मध्ये करायचं. त्यानं त्याचं काम केलं. He has done his work. जबरदस्त. जबरदस्त. Wow, पुढं. आणि मग तो करतच गेला. Dun 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 dun. Dun 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 dun. Hey dun 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 dun. Hey dun dun. 21/7 किती? एवढे थोडक्यात घ्या ना. 21/7 किती? पाडा बोलू. पाडी येतात? 21चं बोलू. डायरेक्ट. मी मोठंच पाठ करतो, छोटं करतच नाही. आता काय क्या नाही. बात है. हा म्हण. बोल. 21 एके 21, 21 जुने 21 त्रिक 21 चौक 21 पाचा 21 सब 21 सात 21 आठ 21 नवा 21 धाय तुझ्या आईचा काय होतं सगळं? अहो नाही मॅडम, ती चाल लक्षात राहिली. आकडे कुठे आहे? आकडा बाप लावतो ना. काय बोलताय? ती मुलं काय बोलताय? नीट उतर. नोकरी घालून नका नालाय का हो. नंतर सगळ्यांना पेट दिला. पेट दिला. मूर्ख. अशी पाठ केली आहे? चांगलं उत्तर दे. इकडे ये. 21/7 किती? पटकन 21 पटपट उत्तर सांग. चल. मोर 21/7 मोर. काय माहिती मोर कशाला म्हणतो ते? 21/7 पटकन. 21 3 3 बरोबर आहे. ओके गुड. 21/7 3. बाकी मजेत बाई. तुम्ही बोला कशी. काय चाललंय? माझी पद्धतच अशी आहे बाई. म्हणजे वातावरण असं खेळीमेळीचं ठेवलं ना की मुलांच्या अभ्यास लक्षात राहतो. रेड चीफ कंपनी के शूज, चप्पल, सैंडल, जीन्स, टी शर्ट, शर्ट सब एक ही जगह दस्तियाब है। खरीदारी के लिए एक मरतबा जरूर तशरीफ लाए। प्रोप्राइटर सैयद जुनेद, रेड चीफ शोरूम, वर्कशॉप रोड, मस्जिद हुदा के रूबरू, नांदेड़। हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़।
हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। चिकन मंदी, मटन मंदी, अरबियन डिशेस, चाइनीज डिशेस, तुर्किश डिशेस, स्पेशल जाफरान दम बिरयानी, बकरा हलीम अवामुल नास के लिए दस्तयाब है। इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कशीदा खूबसूरत नशिस्तों का एहतमाम किया गया है। अलबुराक रेस्टोरेंट, DK कॉम्प्लेक्स, देगलुनाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।